मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणावर सध्या आपण आलोय. आपण जर पाहायला गेला तर जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै मध्ये दमदार पुनरागमन करत मावळ तालुक्याला अक्षरशः जलसंपन्न केले आहे. त्यासोबतच मावळसह पिंपरी चिंचवड, हिंजेवेडी IIT पार्क हब आणि पुण्यातील वाघोली परिसराची तहान भागवणारे जीवनदायी पवना धरण आता जे आहे 95% भरले असून धरण 100% क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी जे आहे धरणात केवळ 80.46% पाणीसाठा होता. यंदा मात्र पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही दिवसात धरणाने मोठी भरारी घेतली आहे. आपण जर पाहायला गेलात तर या समाधानकारक परिस्थितीमुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. भातासह विविध पिकांसाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतीला मोठा आधार मिळणार आहे. तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा जे आहे सुरक्षित मर्यादेचे पुढे जात असल्याने आजपासून पवना नदी पात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याचा जे आहे निर्णय पवना पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यामुळे पवना नदीकाठाच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जे आहे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. एकीकडे जे आहे धरण भरल्याचा आनंद आणि दुसरीकडे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक जबाबदारी, अशा दुहेरी जबाबदारीतून प्रशासन आणि नागरिकांनी सज्ज राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे पवना धरणाने समाधानाची पातळी गाठली असली तरी पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता सर्वांचा नजरा आता पवना धरणाचा पाणीसाठा आणि विसर्गाकडे जे आहे लागलेला आहे. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, पवना धरण, लोणावळा.